नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वादिष्ट मसाला फूड रेसिपीजमध्ये मी आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं एकदम स्वादिष्ट असं सूप। या सूपमध्ये आपण कॉर्नफ्लोअर वगैरे इतर कोणत्याही गोष्टी घालणार नाही आहोत। तर या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे। तो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे। तर टोमॅटो छान बारीक चिरून झालेला आहे। कांदा सुद्धा असाच आपण चिरून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो दोन्ही सुद्धा छान चिरून झालेले आहेत। आता आपण शेवग्याच्या शेंगा सुद्धा चिरून घेऊयात। शेवग्याच्या शेंगांचे असे तुकडे करून थोडेसे याच्या सालीला असे काढून घ्यायचे आहे। या पद्धतीने तुम्ही सुरीने देखील साल काढू शकता किंवा शेंगाशी सोलतानाच थोडीशी त्याची साल काढून घेऊ शकता। तर या पद्धतीने आपण सर्व शेंगांचे साली काढून घेऊयात। आता या सर्व शेंगा आपण कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्याचसोबत आपण हा चिरलेला जो कांदा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत आणि हा जो टोमॅटो आहे तो सुद्धा आपण या कुकरमध्ये असाच घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपण टाकणार आहोत काही मसाले। या ठिकाणी मी 1 इंच इतका आल्याचा तुकडा घेतलेला आहे। तो सुरीने कट करून या पद्धतीने कुकरमध्ये टाकून घेणार आहे। तर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची देठ काढून मी यामध्ये टाकत आहे। तर यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। पाव चमच्यापेक्षा पण कमी अशी सफेद मिरी पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर यावरती आपण अर्धा ते 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण याला 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता आपण 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। हे बघा, आता आपला 3 शिट्ट्या काढून झालेला आहे। कुकर थंड झालेला आहे। आता या कुकरमधलं पाणी सोडून सर्व गोष्टी आपण असं झारीने गाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे, हे पाणी आपण साईडला काढून ठेवायचं आहे आणि यातल्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्यात आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तळाला राहिलेलं एकदम थोडंसं जे पाणी आहे चमचाभर हे आपण ओतून द्यायचं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 8 ते 10 इतके बर्फाचे खडे घातलेले आहेत, जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक करताना याचं टेम्परेचर एकदम व्यवस्थित मॅनेज होईल। हे छान मिक्सरमधून आपण फिरवून घेतलेलं आहे। छान पेस्ट तयार झालेली आहे। त्यामध्ये 1 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण गाळणीने गाळून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही मोठी पुरण तयार करण्याची जाळी घेऊ शकता किंवा मोठी गाळणी घेऊ शकता। या पद्धतीने हलवून हलवून आपण हे जे मिक्सचर केलेलं आहे त्यातला चोथा काढून घ्यायचा आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगांचा चोथा सोडून बाकी सर्व यामध्ये छान गाळलं जाईल। हे बघा, या पद्धतीने असा हा चोथा निघायला सुरुवात झालेली आहे। आता उरलेलं जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि सर्व सोबतच पुन्हा एकदा गाळून घेऊया। हे बघा, या पद्धतीने याची छान पेस्ट गाळली जाते। हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून छानपैकी गाळून घेऊयात। असं गाळल्यामुळे याचा चोथा तोंडामध्ये येत नाही आणि एकदम छान असं सूप तयार होतं।
आता यातला चोथा आपण साईडला काढलेला आहे आणि हे जे गाळलेलं आहे ते आपण एका कुकरमध्ये काढून घेऊयात। पुन्हा याच बाउलमध्ये आपण तो चोथा घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन याच्यावरती असं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून याच्यातला पूर्ण गर आपल्याला काढून घेता येईल। हे बघा, हा पूर्णपणे चोथा यातला निघालेला आहे। आता हे आपण साईडला काढून घेऊया आणि जे उरलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। घट्टसर अशी याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आता या सूपला आपण गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया। तर यामध्ये मी फ्रोझन केलेले वाटाणे टाकून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये मी फ्रोझन केलेले स्वीट कॉर्न सुद्धा टाकून घेणार आहे। स्वीट कॉर्न जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही स्किप केले तरी चालेल। आता या ठिकाणी मी 10 ते 12 पुदिन्याची पानं कट करून यामध्ये टाकून घेतलेली आहे। पुदिन्यामुळे याला खूपच छान असा फ्लेवर येतो। गरम पाण्यामध्ये पुदिन्याची पानं टाकली की ती काळी पडतात। आता सूपला छानशी उकळी काढून घेऊयात। हे बघा, आपलं सूप एकदम छानपैकी तयार झालेलं आहे। आता आपण याला सर्व करून घेऊयात। पावसाळ्याच्या दिवसात पिण्यासाठी एकदम स्वादिष्ट, टेस्टी आणि हेल्दी असं हे आपलं शेवग्याचं सूप तयार झालेलं आहे। याला तुम्ही पुदिन्याच्या पानांनी गार्निश करू शकता आणि पावसाळ्यामध्ये हे सूप पिण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे। तर या पद्धतीचं सूप तुम्ही या पावसाळ्यात नक्की बनवून पहा, तुम्हाला ते नक्की आवडेल। ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूयात एका सुंदर नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।